हा देऊ सर. हा या ना. बसा ना. याच्यावर कामाचा अनुभव नाही तुम्हाला? नाही, पण माहिती आहे कामाची. एकदा संधी दिलीत का नाही तर अनुभवीपेक्षा जास्त चांगलं काम करेल. हे हवं आहे आम्हाला. कंपनीबरोबर स्वतःची कंपनी समजून ही काम केलं तरी आम्हाला बरं वाटतं. ते करीन सर, आणि इथं तर 100% करेन. ट्रॅव्हलिंगचं कसं करणार? ट्रॅव्हलिंगला बाईक आहे माझी. अच्छा अच्छा अच्छा. उद्या 12 वाजेपर्यंत तुम्हाला ऑफिसमधून कॉल येईल. इतर इंस्ट्रक्शन तुम्हाला भेटले जातील फोनवरती. येतो. धन्यवाद. हॅलो. हॅलो, संत्या बळी बोलतोय. अरे बळी भाऊ बोल की, काय म्हणतेस? अरे इथं मस्त गावात आहे. गावात आपलं वडापावचं दुकान खोललंय. काय मस्करीत बोललो, ती सिरियसली घेतलं वे तू? तर मग बाकी सगळे कसे आहेत? आहेत सगळी बरे आहेत. गाणं काय आता लग्न करेल काही दिवसात, आणि किसन काय माझ्या बरोबर असतो. पहिलं काम सुटलं ना, त्याच्या कामाचं बघायला चाललंय. बर बर. तुझा कुठे जाग लागते की नाही मग? बाबा आता एका ठिकाणी इंटरव्ह्यू देऊन आलोय. तो जॅक लागस तोवर म्हटलं काहीतरी करावं. चायला म्हणजे सगळे सुधारले म्हणा की. हे मो नंबर आहे, सेव्ह करून घे. आणि कधी मध्ये लावत आहे. हो राव बाबा, करतो शेव. ठेवू का? हा बर बर. हे बघ पत्रिका. आवडली का? विषय आहे का? सगळ्यांनाच आवडणार. आणि हो, कमी वेळ आहे, तोपर्यंत मित्र आणि नातेवाईकांना दोघांनाही लवकरात लवकर पोहोचवा, म्हणजे झालं. तर सगळ्यांना वाटली पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे त्या लुडबुडमध्ये बघ, संत्या किसन बळीचं नाव टाकलं. आता मार खाताय तुम्ही त्यांचा. ते परवडल, ते लुडबुड पण चालत, पण लग्नात टुंगून लडाबडा लोळाय नको मी झालं. चांगलंय. भाऊ थांब. काय गडबड? काय नाही, वर चाललोय. किसन वैतागला असेल ना? असेल तर वैतागल ना. का काय झालं? सांगतो. दिलदार मनाचा रुबाब. ओ किसन भाऊ, काय गडबड? इकडं. भाऊ बरं झालं तुम्ही भेटला. संतोष इथं नाही, त्याला एक निरोप द्या. त्याला म्हणा किसनची आईची तब्येत बिघडली, त्याला अर्जंट गावाकडे बोलवले. मी जरा गडबडीत निघाले. मग फोन करायचा ना त्याला. नाही नको, तो काम बघायला गेलाय. आणि तुम्ही त्याला फोन करू नका. दुपारी गेलेच किती तेव्हा त्याला सांगा की. बरं ठीक आहे, सांगतो मी. जावा सारखं तुम्ही जा, आईची काळजी घ्या आणि लवकर वापस. हो बघू. आणि एक निरोप सांगा त्याला. सांगतो की, बोला की. त्याला म्हणा बेडवर एक चिठ्ठी ठेवली, तेवढी वाच म्हणा. बरं ठीक आहे, सांगतो मी आल्यावर. या तुम्ही व्यवस्थित. येतो. हो या. काम
असं झालंय. संत्या, समोर बोलायची हिंमत नाही म्हणून चिठ्ठी लिहिली. समजून घ्यायची अशी आशा करतो. आईची तब्येत तर नीट नाहीच, ते कारण तर आहेच. पण काम सुटलं तसं तिथं गुदमारायला लागलं होतं. कामाची दगदग, त्रास सगळं पहिलं जाणवत नव्हतं. का तर घरी आपण सगळे एकत्र आलो की ते जाणवायचं नाही. आता जाणवायला लागलं होतं. तुला बोलू कसं तेच कळत नव्हतं, म्हणून हा मार्ग निवडला. समजून घे, मी गावाकडेच नीट राहू शकतो. तुझ्या पण कामाचं नीट होते, चांगली गोष्ट आहे. ती तसंच राहू दे, पण तुझ्या खऱ्या कामाच तू सोडू नकोस. मला पण तुला तुझ्या भाषेत सांगायचं तर स्टार झालेलं बघायचं आहे. थोडे पैसे ठेवले चिठ्ठी बरोबर. मदत नाही, ती माझं कर्तव्य आहे, ती मी केली. बाकी मला माहिती आहे तुझी अवस्था काय झाली सर आता. आणि व्हिडिओ कॉल कर. आता माझ्याकडे बी फोन आहे तसला. काळजी घे. किसना. संतोष, बोलच. 3-4 दिवस झाले मी बघतो तुम्ही शांत आहे. नाही तसं काय, मन कुठं लागून झालं. कुठे इथेच मन लागत नाही की कुठेच मन लागत नाही? नाही अहो, इथं लागतंय. उलट रूमवर गेले की एकटं वाटतं. मित्र फोन बिन करतात की नाही? असतो की, रोज फोन असतो. बघा किती काळजी करतात. टेन्शन घेऊ नका तुम्ही. घ्या हळदी कुंकवाची. होय. इकडे अण्णा उघड आता. थांबा जरा. ऐक की, माझ्या नवीन मोबाईल मधनं फोटो काढूया आणि गाण्याला संत्याला पाठवूया. किती खुश होतील ती. तेच म्हणणार होते मी. बरं थांब अण्णा, एक फोटो घ्या. आबा या इकडे. हॅलो. हॅलो संत्या, अरे कुठं आहेस तू? तर किसनचा पण फोन लागणं झालाय. अरे बाबा, किसन गेलाय कामावरती. तू बोल की, कशाला फोन केला होता? का फोन केलाय? अरे काय बोलतोस पाहुणेकर. एक काम कर, लग्ना दिवशी नका येऊ, 4 दिवस अगोदर या. आता किसनला पण सांग वहिनीला घेऊन ये म्हणा. अरे गणा, मला तुला सांगायचं होती एक गोष्ट. बरं झालं तूच विषय काढलायस तो. का काय सिरियस आहे का? नाही तसं नाही काय, पण तू कसा घेतोय त्याच्यावर सगळं आहे. अरे बोल की बाबा, काय झालं? आता किसन इथं राहत नाही, गावाला गेलाय. का आणि कधी? सांगतो. संत्या,
समोर बोलायची हिंमत नाही म्हणून चिठ्ठी लिहिली. समजून घ्यायची अशी आशा करतो. बाकी मला माहिती आहे तुझी अवस्था काय झाली सर. आता काळजी घे. किसना. काय लागा संत्या, एवढं सगळं झालं तुम्हाला सांगितलं पण नाहीस. बरं ते जाऊ दे. तो कॉन्टॅक्ट मध्ये आहे का तुझ्या आता? आहे की कॉन्टॅक्ट मध्ये आहे, पण आता पहिल्यासारखं काय राहिलं नाही. आणि मला तुला हे सांगायचं होतं की काय बोल की बाबा. हे बघ, तुझं लग्न आहे आणि त्या लग्नाला आम्ही नसणार, तू नाराज राहणार. मी तुला स्पष्टच सांगतो, किसनाला काय आता जमणार नाही. आणि राहिला माझा प्रश्न तर जबरदस्तीने मला यायला जमणार नाही. समजून घे फक्त. बाकी हॅलो हॅलो नमस्कार संतोष भाऊ, कुठे दौरा? या की बसा. म्हणलं कुठं दौरा, बॅग बिग भरून? कुठं ते माहित नाही, पण इथं थांबणं मुश्किल झालं. कारण दोस्त नाहीत ना. तसं बी असं एकटेपणा सहन होत नाही. मग इथनं जाणं म्हणजे पर्याय नाही ना भाऊ. मी लय दिवस झालं बघतो तुम्हाला आणि तुमच्या एकटेपणाला. माझं आहे का? तुमच्या ओळखीतले असतील की कंपनीतले, गावातले, आसपासचे, त्यांना बोलव की राहायला इकडं. रोज पार्टी बिर्टी करा, आपला काही येणार नाही. पण भाऊ, तुम्ही असं एकटं आणि नाराज राहू नका. तसं नाही भाऊ. गाना, किसन आणि अलीकडं आलेला बळी यांच्याशी मैत्री पलीकडचं नातं तयार झालं होतं.
मैत्री कसली आयुष्यात झाली होती ती. त्या आयुष्यात कुठंतरी हरवल्यासारखं वाटतं. सगळं ठीक आहे म्हणा, पण ते त्यांचं आयुष्य जगायला लागले आणि हे कुठेतरी थांबणारच होतं. आता वेळ आली तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात सुरुवात करायला. मित्र सोबत नाही म्हणून काय झाले हो, त्यांची साथ मात्र कायम असते. तोच विचार करतोय. बघू भाऊ, तुम्ही पण आम्हाला सगळ्यांनाच समजून घेतलं, पण अनावधानाने काही चुकीचं बोललो असेल किंवा कुठं फसवलं असेल तर माफ करा. भाऊ, चुकी माफ करायला कधी चुकी दिसलीच नाही. जसं गाणा, बळी, तुम्हाला तुमची एकमेकाची चूक कधी दिसली नाही, तशी मलाही नाही दिसली. कारण तुम्ही लोकांनी मला तुमच्यातलं एक केलं आणि मीही स्वतःला तुमच्यातलं एक समजलं. येतो. अहो संतोष भाऊ, या पैशाची गरज मला आता नाहीये, एक खरं मित्राची. बघा, विचार करा. येतो. चला, प्रवास सुरू झाला. माहित नाही प्रवासाचा शेवट, तरी शहरात येऊन खेळलेला आयुष्याचा खेळ छापाकाटा टाकून सुरू केला. आज याचा डाव, उद्या त्याचा डाव चालूच राहिला. तरीही एकत्र खेळत असल्यामुळे हारलो तरी खुशीत असायचो आणि जिंकलो तरी. गण्याचं लग्न झालं. किसन बायका मुलात खुश राहायला लागला, त्याच्या छोट्याशा व्यवसायात. तसं सगळं चांगलंच झालं होतं, म्हणजे जिंकलोच होतो आम्ही या खेळात. आणि महत्वाचं म्हणजे मला कळलं होतं की प्रत्येकाचं आयुष्य वेगवेगळं असतं, तसं आपलंही वेगळं आहे. मैत्री काय अमर असते हो. मैत्री बांधून ठेवण्यापेक्षा ती मोकळी ठेवून मनापासून जपली पाहिजे. प्रत्येकजण हा आयुष्याचा खेळ खेळत असतो, स्वतःसाठी, कुटुंबासाठी, करिअरसाठी. सगळ्यांचा प्रवास सुरूच आहे आणि तो असाच राहणार शेवटपर्यंत. भेटूया.